आपल्या गावाचं रूप काही मंत्री व्हायच्या आधी कसं होतं ते आठवून बघा आणि ताईंच्या मंत्रिपदाच्या काळानंतर गावाचं रूप किती बदललेलं आहे हा फरक तुमच्या स्वतःच्या डोळ्यासमोर. त्यामुळे ताईंनी आपल्या भागामध्ये जेवढं चांगलं काम केलेलं आहे राज्याच्या राजकारणात आता ताईंना दिल्लीच्या राजकारणात जाण्याची संधी मिळते. मोठ्या व्यासपीठावर गेल्यावर आपल्या जिल्ह्यासाठी ताई आणखी मोठं काम करू शकतील. या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी आपल्या ताईंच्या पाठीशी आपली ताकद उभी करायची, आपण ताईंचे हात बळकट करायचे. एकीकडे विकासाच्या राजकारणाचा विषय घेऊन पंकजाताई पुढे येत आहेत, पण त्याच वेळेला विरोधकांना मात्र कुठलाही मुद्दा नसल्यामुळे ते बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. या बुद्धिभेदाला तुम्ही तर बळी पडणार नाही, पण तुमची जिम्मेदारी तिथे संपत नाही. तुमची जिम्मेदारी फार मोठी आहे. तुम्ही जे या बुद्धिभेदाला बळी पडत असतील त्या तुमच्या मित्र परिवाराला सगळ्यांना जवळ घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना समजावून सांगून त्यांना हे पटवून दिलं पाहिजे की बाबा रे, विकासाचं राजकारण करायचं असेल, आपल्या जिल्ह्याचा खरा विकास आपल्याला करायचा असेल तर पंकजाताईच दिल्लीत आपलं प्रतिनिधित्व करायला गेल्या पाहिजेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जिल्ह्याच्या भविष्यासाठी पंकजाताईंच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे. ताई कुठल्या गावातून आहेत, कुठल्या तालुक्यातून आहेत, कुठल्या जातीतून आहेत, कुठल्या समाजातून आहेत, कुठल्या धर्मातून आहेत हे न बघता ताईंनी विकास ही एकच जात आणि सेवा हा एकच धर्म हे पाहून आजच्या आपल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण केलंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी सुद्धा या भिंती पाडून ताईंच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही आहातच, पण तुम्ही आणखीन माणसं आपल्याला कशी जोडता येतील हे बघणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला फार काही सांगण्याची गरज नाहीये. कसं आहे बघा, आपण कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये असतो त्याच्यावरती पण भरपूर गोष्टी अवलंबून असतात. आज मी म्हणते की जेव्हा मी नाभिक समाजाच्या कार्यक्रमासाठी येते त्यावेळी आपल्यापैकी अनेक लोक जे काम करतात त्याच्यामध्ये नुसतं तुम्ही केस करतानाचं काम आहे असं नाही, लोकांचे जे चुकीचे विचार आहेत ते कापण्याची सुद्धा शक्ती तुमच्या हातामध्ये आहे. आज कोणी गेलं सलून मध्ये तर लोक काय करतात, वाढलेले खराब झालेले